उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तुम्ही, नेमकं काय सांगाल, कुठून भरलेला आहे अर्ज नेमका? मी विट गटातून सर्वांच्या आग्रहास्तव हा अर्ज भरलेला आहे. आत्तापर्यंत माझं लग्न झाल्यापासून म्हणजे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमुळे मी प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग होता, पण प्रत्यक्षात कमी होता. पण आत्ता मला ती संधी मिळाली आणि केवळ गावातील म्हणजे आमच्या जे काही प्रेमाचे लोक आहेत त्यांच्या आग्रहास्तव मी हे करते आणि मी ते प्रामाणिकपणे कार्य पार पडेल असं मला सर्वांना सांगते. म्हणजे कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या गटाकडून आबांच्या आदरणीय आबांच्या गटातून मी हे भरत आहे. कुठला नेमका? ते कशातनं लढतील त्याच्यातनं आमचे नारायणाबादच्या माध्यमातून हा अर्ज आमच्या मशीदचा दाखल केलेला आहे आणि 1979ला मी पंचायत समिती सदस्य 11 वर्ष म्हणजे आमच्याकडं राजकीय वारसा आहे आणि दूध संघाला मी 25 वर्ष डायरेक्ट होतो. तोही सगळं भागामध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये दांडगा संपर्क लोक आमच्याबरोबर आहेत. वास्तविक आता सौभाग्यवतीची इच्छा लढायची नव्हती की मला नको आहे म्हणून, परंतु या वीट जिल्हा परिषद गटातला सर्वच गावगावच्या लोकांचा आग्रह आला की तुमच्याशिवाय या गटाला पर्याय नाही आणि म्हणून रात्री 1 वाजता यांनी होकार दिला आणि आज अर्ज भरलेला आहोत. फॉर्म सहित लावले. हा नाही, पण आपण मोहिते पाटील आणि नारायणाबांची युती होती, मात्र ती युती फिसकटली आहे अशी चर्चा आहे. आम्ही मोहिते पाटलाचेच आहोत, पण त्यांना आम्ही सांगितलं बाबा स्थानिक पातळीवर राजकारण करत असताना नारायणाबा किंवा जयवंतराव भाऊ यांना बरोबर होऊनच पुढं जावं लागणार आहे. आता नवीन समीकरण पुढे येत आहे, मोहिते पाटील की आबा असं निवडायचं आल्यास काय? नाही, आता या निवडणुकीला तरी आता आम्ही आबांच्या सानिध्यातच आहोत. पण आता तुम्ही ज्या मुद्द्यांवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहात ते मुद्दे नेमके आपल्या तिकडं कोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की बाबा त्या ठिकाणी खरंच ते लोकांच्या गरजेचे आहेत? आणि आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो प्रश्न प्रलंबित माझ्या विटगावचा आहे तो प्रायमरी आरोग्य केंद्र, तो यांच्याही काळात मंजूर आहे, पण त्याची कारवाई अजून काही झाली नाही. त्याला प्राधान्य विटगावाच्या बाबतीत आमचं असेल. त्याचप्रमाणे आता रिटेवाडी उपसा इंजिनिअरिंगचा जो प्रश्न वरच्या लेवलला आहे त्यालाही आमच्या माध्यमातून आम्ही त्याला संघर्ष करणार आहोत. आणि या मतदारसंघामध्ये जे काही कुठं प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, ते सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील किंवा त्यासाठी आम्ही झटणार आहोत. आणि निवडणुकीपुरतंच राजकारण असतं, निवडून आल्यानंतर गटातटाचं राजकारण आम्ही काही करत नाही, तो आमचा स्वभावही नाही. आणि सर्व लोकाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करण्याचा आमचा हेतू आहे. माझा मुलगाही 4 टर्म जिल्हा ग्रामपंचायत सदस्य आहे, तेव्हा त्यालाही राजकारणाचा वासा आहे आणि सर्वांच्या बरोबर आम्ही गावामध्ये सगळीकडेच राहतो. त्यामुळे ही निवडणूक आमच्या दृष्टीने फार मोठी अवघड आहे असं वाटत नाही, पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही हे यश हासिल करू. तालुक्यात वीट हा जिल्हा परिषदेचा गट अतिशय चर्चेत आहे. हो, सध्या राजकीय दृष्ट्या अतिशय गरजेचा हा गट मानला जातो. हो, तर समोरचा उमेदवार देखील भाजपाचा तेवढा तुल्यबळ असणार आहे. हो. तर कशा पद्धतीची तयारी असेल? नाही, तयारी वगैरे काय नाही, जनतेवर अवलंबून ते तुल्यबळ असते काय असते, शेवटी निवडणूक आहे. शेवटी निवडणूकच होताना होणारे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आहे. आणि यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर विटला जो उमेदवार असेल तो निवडून येतो ही विटची जनता सर्व जाणून आहे. आता 1981 साली रावसाहेब पाटील सभापती होते, पण त्याच्या विरोधात काकासाहेब निंबाळकर जिंकले, म्हणजे सभापती असताना ते पराभूत झाले. माझ्या विरुद्ध 2-3 मोठे लोक होते, तेही पराभूत झाले. मी तर अपक्ष निवडून आलो, नागंजारी शेतकरी चिन्हावर. त्यामुळे आम्हाला निवडणूक काय म्हणजे समोर कोण येते वागण्याचे कारण नाही. बागल आणि शिंदे युतीचा नमस्कार. गावातील मतदानावर काय नाही त्यांची ते असते ती आमची असते. छोटे लोक मतदानातून ते दाखवून देतात.